नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मुंबई हे बहुभाषिकांचं राज्य आहे. आता हे निकालाने स्पष्टच झालंय. मराठी माणसांनी बहुतांश आपला कौल श्री उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासाठी दिला. पण तो कौल एवढा पुरेसा नव्हता, की ते महापौर पदावरती त्यांना हवा असलेला माणूस बसवू शकतील, ठाकरे बंधू. भारतीय जनता पार्टीला सुद्धा मराठी माणसांनी निश्चित मतं दिली. पण ती एवढी पुरेशी नव्हती, की जे त्यांचं संख्याबळ 114 पर्यंत घेऊन जाईल. मग त्यांना मतं कोणी दिली? तर मी मुंबईच्या निकालाचा नीट अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की बहुतांशी ती उत्तर भारतीय, बिहारी, उत्तर प्रदेशमधली मंडळी, राजस्थानी, गुजराती आणि दक्षिणेमध्ये दाक्षिणात्य मंडळींनी त्यांना मतं दिली. आणि म्हणून 68% 70% ह्या मताच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी हा मुंबईमध्ये सुद्धा क्रमांक 1 चा पक्ष बनला. तो तो सर्वव्यापी झालेला पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांच्या मराठी टक्क्यात जी काही त्यांनी लढत दिली, त्याप्रमाणे ती मतं मिळाली. पण तरीसुद्धा त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. आता आणखी मुंबईच्या महापौर पदाचं कवित्व संपतंय न संपतंय तोपर्यंत बिहारमधनं एक बातमी आली आणि ती आहे, मुंबईमध्ये बिहार भवन बांधलं जाणार आहे, त्याची. आणि मग खूप चर्चा सुरू झाली. तर मी जरा त्याचे बि तिकडे बिहारमध्ये काही चौकशी केली, त्यांचे कॅबिनेटचे निर्णय बघितले आणि त्या निर्णयानंतर माझ्या असं लक्षात आलं, की ज्या बिहार भवनाबद्दल ही चर्चा सुरू आहे, त्याचे सगळे तांत्रिक तपशील, किती कोटी रुपयाचं, कुठं असणार आहे, किती मजली असणार आहे, मुळात ते का करायचंय, ते महाराष्ट्रानं समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून आता हे सगळे तपशील खास करून मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या अशा मंडळींना, की ज्यांना ह्या बिहार भवनाबद्दल उत्सुकता आहे आणि काही प्रमाणामध्ये काळजी आहे, त्यांनी ते लक्षात घ्यावं, की हे कशासाठी केलं जात आहे आणि मग बाकीच्या मुद्द्यावरती आपण बोलूयाच. सो बिहार भवन मुंबईसाठी मुंबईत बांधण्यासाठी 314 कोटी रुपयाच्या निर्णयाला नितीश कुमार, मुख्यमंत्री बिहार यांनी मंजुरी दिली. ती कधी दिली? तर 13 जानेवारीला त्यांनी ती मंजुरी दिली आणि त्या सगळ्याचा तपशील असा आहे, की बिहार मंत्रिमंडळानं मुंबईतल्या बिहार भवनासाठी 314 कोटी रुपये मंजूर केले. तांत्रिक तपशील हे असे आहेत, की ही रोख रक्कम कशा पद्धतीने खर्च केली जाणार आहे वगैरे. सो बिहार मंत्रिमंडळातनं मुंबईतील बिहार भवनासाठी नेमके 314 कोटी 20 लाख रुपये याला प्रशासकीय मान्यता दिली. हे नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13 जानेवारीला ठरलं. मुंबई पोर्ट ट्रस्ट कुठं असणार आहे? मुंबई पोर्ट ट्रस्ट, ज्याला MBPT आपण म्हणतो, त्या क्षेत्रातल्या एल्फिस्टन इस्टेट किंवा एल्फिस्टन इस्टेटच्या सँडहर्ट्स रोडच्या जवळ. आता ही सगळी नावं तुम्हाला महाराष्ट्रातल्या एल्फिस्टन इस्टेटची तर बऱ्याच जणांना माहिती आहे. सँडहर्ट्स रोड हा त्या नावाने बसेस पण मुंबईमध्ये जातात. तो त्या ठिकाणी ते असेल, त्या रस्त्याच्या जवळ सुमारे 0.68 एकर जमीन जी त्यांना मुंबई पोर्ट ट्रस्टनं दिलेली आहे, ती 60 वर्षाच्या लीजवरती मिळालेली आहे आणि यापूर्वी जमीन खरेदीसाठी सुमारे 160 कोटी रुपये खर्च केलेले आहेत बिहार सरकारने. आता याचे तांत्रिक तपशील काय आहेत? तर या बिहार भवनाची उंची साधारणपणे 30 मजली असेल हे बिहार भवन. त्याच्यामध्ये ग्राउंडमध्ये 2 मजले आहेत, प्लस 30 मजली ही इमारत. त्याची उंची सुमारे 69 मीटर असेल. देशातलं हे सर्वात उंच राज्य भवनापैकी असेल. जसं दिल्लीमध्ये आपलं महाराष्ट्र सदन आहे किंवा हे कशावरती आधारित आहे, तर ते दिल्लीमध्ये असलेल्या बिहार भवनावरती आधारित आहे. त्यामुळे त्याचेही मी तपशील तुम्हाला सांगेन. या बिहार भवनामध्ये 178 सुसज्ज असलेल्या खोल्या असतील. त्यामध्ये 240 बेडचं वसतिगृह असेल. त्यात मुख्यत्वे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकासाठी असेल. त्यामुळे हे का बिहार भवन होतंय ते मला तुम्हाला सांगायचंय. इथे पार्किंग असेल सेन्सर आधारित स्मार्ट ट्रिपल डबल डेकर पार्किंग. ती 233 वाहनासाठी असेल. 72 जणांच्या क्षमतेचं परिषद सभागृह असेल, कॅफेटेरिया असेल, वैद्यकीय कक्ष असेल, भोजनालय असेल जिथे बिहारी पदार्थ मिळतील, रेसिडेंट कमिशनर, उद्योग, पर्यटन, गुंतवणूक, बिहार फाउंडेशन मुंबई इत्यादींची कार्यालये असतील. या ठिकाणी हस्तकला प्रदर्शन आणि अतिथीगृह सुविधा असेल. याची कल्पना अशी सुरू झाली, की दिल्लीतल्या यशस्वी बिहार भवनाच्या धर्तीवरती हे मुंबईमधलं बिहार भवन सुरू होत आहे. मुंबईत येणाऱ्या बिहारी नागरिकासाठी आणि हे महत्वाचं आहे, कारण विशेषतः टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचा उपचार घेण्यासाठी जे रुग्ण येतात,
त्यांना परवडणारी निवास आणि सुविधा देण्याच्या उद्देशानं हे बिहार भवन झालेलं आहे. त्यामुळं त्याला माझ्या मते विरोध करायचा का नाही, ते आता हा व्हिडिओ बघून ज्या लोकांना ठरवायचं त्यांनी करावं. बिहार फाउंडेशन मुंबईच्या अध्यक्षा आणि प्रवासी बिहारीच्या सूचनेनुसार हा प्रकल्प सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वात त्याला मंजुरी मिळाली. सद्यस्थिती स्थिती अशी आहे, की ही केवळ प्रशासकीय मंजुरी आहे. ज्यामुळे बांधकामाला लवकर गती येईल. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन विभागाकडून हे सगळं हाताळलं जात आहे. पूर्ण होण्याची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. आता असं आहे, की याला एम-एन-एस आणि मंडळींनी अर्थातच विरोध केलाय. एम-एन-एसचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार असं म्हणतात, की आम्ही मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नाही. माझ्या मते ते जर अशा सोशल कॉजसाठी असेल आणि आपल्या महाराष्ट्राची अनेक ठिकाणी महाराष्ट्र सदन आहेत. दिल्लीमध्ये आहे, कर्नाटकमध्ये बंगळुरूला आहे आणि अनेक राज्यामध्ये ते असणार आहे. कारण त्या राज्यातनं जे लोक तिथे जातात, मग व्ही-आय-पी असतात, त्याचबरोबर असे रुग्ण असू शकतात. त्यांच्यासाठी हे असणार आहे आणि बिहारमध्ये रुग्णालय बांधा, मुंबईत नाही, असा किल्लेदारांचा म्हणणं आहे. हा सेन्स ऑफ मराठी माणसाच्या हक्कावरती ही गदा आहे, असंही किल्लेदार वगैरे म्हणतायत. अर्थात शिवसेनेनं याला पाठिंबा दिलाय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या प्रकल्पाचं समर्थन केलेलं आहे. ते म्हणतात, की हे रुग्ण विशेषतः कॅन्सर उपचारासाठी जे टाटा मेमोरियल हॉस्पिटलला येणारे बिहारी रुग्ण आहेत आणि विद्यार्थी व्यावसायिकांसाठी उपयुक्त आहे. मुंबईत अनेक राज्यांची भवन असतात, त्यामुळं काहीही गैर नाही. बिहारमध्ये असलेल्या विरोधी पक्ष आर-जे-डी आणि तेजस्वी यादव यांचं काय म्हणणं आहे ते मी बघितलं, पण त्यांनी कुठेही विरोध केलेला नाही आणि त्यामुळं दिल्लीमधलं हे जे भवन आहे, त्या भवनाच्या पार्श्वभूमीवरती हे भवन सुरू होत असल्यामुळं या बिहार भवनाचे सगळे तांत्रिक तपशील हे महाराष्ट्रासमोर मांडणं गरजेचं होतं. आता राहिला संदर्भ राजकारणाचा. तर मी जे म्हणालो, की मुंबई हे आता बहुभाषिकांचं राज्य आहे, हे आता एस्टॅब्लिश आहे. त्याच्यामध्ये काहीही असा मोठा बदल अ, अ, तेव्हाच होईल, जेव्हा 2011 नंतरचं जे सेन्सेक्स आहे, लोकसंख्येची जनगणना ती आपल्यासमोर येईल. ती एकदा आली, की मग आपल्याला लक्षात येईल, की महाराष्ट्रातली आणि मुंबईची पॉलिटिकल डेमोग्राफी काय? कारण आता साधारणपणे असं दिसतंय, की मराठी माणसाचा टक्का हा ठाकरेंकडे झुकलाय. काही काही प्रमाणामध्ये तो भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलाय, पण ते पुरेसं नाहीये. म्हणजेच मराठी माणसाचं बळ हे मुंबईमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी पुरेसं नाही. आणि त्या पार्श्वभूमीवरतीच ही जी बदललेली पॉलिटिकल डेमोग्राफी आहे, त्याचा विचार करूनच भविष्यामध्ये सुद्धा राजकीय पक्ष त्यांचं राजकारण करत राहतील आणि ते करत असताना हे असे मुद्दे वारंवार येत राहतील, की अमक्याचं भवन होतंय, तमक्याचं भवन होतंय, त्याला मग विरोध करायचा की नाही. म्हणून मी तातडीनं ते सगळे तांत्रिक तपशील घेऊन तुमच्यासमोर मांडले, कारण ते आवश्यक होते. सो माझा प्रयत्न काय? कोणाचीही बाजू न घेता, जे खरं आहे ते म्हणजे सत्याच्या जवळ जाणारं, मी सत्तेच आहे असं कधीच म्हणत नाही. ते सत्याच्या जवळ जाणारं असायला हवं. त्याप्रमाणे ते तुमच्यासमोर मी मांडलं. सो थांबूया आपण इथे.